अगं तसं खरंच काही नाहीये आणि होईल सगळं नीट, नको काळजी करू. तुम्ही म्हणताय म्हणून कदाचित सगळं व्यवस्थित होईल, नीट होईल. तुम्ही खरंच खूप छान आहात ताई. म्हणून तुमच्या बाबतीत असं काही घडावं असं मला वाटलं नव्हतं, म्हणून सांगते की निघून जा या घरातून. काही बदलणार नाहीये इकडे, काही नवीन घडणार नाहीये. मनापासून सांगते ताई, निघून जा या घरातून. हॅलो, हा पाठवू का? ओके ओके, पाठवतो पाठवतो. ओके. कुणाला कुठे पाठवताय? तुला? मला? हा. मामा सॉरी, पण आज खरंच खूप काम आहे मला. हो मला माहिती आहे, पण मधुराने ते काम पूर्ण केलंय. मधुराने? कसलं काम म्हणजे? अरे म्हणजे ऑफिस मधलं जे काम तू पूर्ण करण्यासाठी तिला दिलं होतंस ना, ते तिने पूर्ण केलंय आणि तुला सरप्राईज देणार आहे. अच्छा, म्हणजे तिला जे काही काम आहे ते पूर्ण करता यावं म्हणून तुम्ही मला इथे बोलावलं होतं? हो, पण ते नाही, आता पण बिण काही नाही. तू जाऊन चेक कर तिने काम व्यवस्थित केलंय की नाही ते. नाही तर उगीच तुझी चिडचिड व्हायची आणि तिला वाईट वाटायचं. बघा, तुम्ही तुमची कामं करा, मी जाऊन झोपतो. चला, गुड नाईट. गुड नाईट. कसलं काम? आता काय केलं असेल नाही? मधुरा, मधुरा,
वेलकम स्वीट हार्ट. हे सगळं काय? हा प्रकाश मंद धुंद त्यात होऊ दे मंत्रमुग्ध. या अनमोल क्षणांमध्ये विसर स्वतःला. आता मी तुझीच रे आणि फक्त माझाच तू. दिप्ते, काही बोलू नकोस. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. हे सगळं खूप मनापासून केलंय मी तुझ्यासाठी. आता फक्त एन्जॉय कर.
हा मंद प्रकाश आणि ही रात्र. मधुरा, तुझ्या प्रेमात स्वतःला विसरून बसले आदित्य. आता फक्त तू आणि मी. शब्दांचे काय काम आहे इथे? नको आणूस त्यांना आपल्यामध्ये. आता फक्त या क्षणांमध्ये राहा.
कल तेरे इज़हार आया है। मधु सोड मला. आदित्य, तू काय करतेस? मधुरा, मधुरा सोड मला. मला हे आवडत नाहीये. मधुरा, मधुरा सोड मला. मधुरा मला मधुरा सोड मला. आदित्य, मधुरा काय चाललंय तुझं? काय चाललंय? बस झालं सगळं. बस झालं. ही सगळी नाटकं बंद कर आता. अक्कल आहे का तुला? अक्कल? जबरदस्ती काय करतेस? अक्कल तुला नाहीये. समजतोस कोण तू स्वतःला? एखाद्या मुलीशी कसं वागायचं हेही कळत नाही का तुला? मला कळत नाहीये. तुला कळत नाहीये का? कोणतीही गोष्ट फोर्स करून मिळत नसते मधुरा. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असावे लागतात. मुळात माणूस म्हणून चांगला असावं लागतं. चल. मग आता कुठे कमी पडलेत माझे प्रयत्न? हा, ते मी काही मनापासून केलं ना तरी तुला सगळं खोटंच वाटणार आहे, कारण तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहेस तू. कमी काय आहे माझ्यात? हा, आता मी अजून काय करू की तुम्हाला स्वीकारशील आदित्य? हे बघ, मला अजिबात वाद घालायचा नाहीये. अगं तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला. कळतंय का तुला? का करतेस असं? तुला त्रास होतोय का? एका मुलीला असं झिडकारल्यावर तिला काय वाटेल याची जाणीव तरी आहे का तुला? माझ्या त्रासाचं काय? हा, याचा तू कधीतरी विचार केलायस? नाही केला आणि करणार पण नाही कधी विचार. कारण तू आतापर्यंत सगळ्यांना फक्त हर्ट केलंय. कळलं? बरोबर आहे. मी हर्ट केलंय ना तुला? मामांनाही मीच हर्ट केलंय आणि मीराताईलाही मीच हर्ट केलंय. पण मी किती हर्ट झाले, मला काय वाटत असेल याचा कधीच कोणी विचार केला नाही. हे बघ, मीराचा विषय आता तू काढलायस आणि उगाच मीराचा विषय काढून तुझ्या अशा वागण्याला पाठीशी घालू नको. हे बघ, तुला तू डिवचू नकोस मला. चल निघ. हो, डिवचणार आहे मी तुला आणि ताईचा विषयही काढणार आहे. पण तू माझ्याशी असं वागण्याचं कारण हे ताईच आहे. तिच्यामुळे तू मला सतत हर्ट करत आलायस आदित्य. सतत तिची आणि माझी तुलना करत आलायस. अरे इतका त्रास होतो ना मला या सगळ्या गोष्टींचा. पण नाही, हे सगळं तू एक्सेप्ट करणारच नाही. तू फक्त मी कुठे आणि कशी चुकते हेच सांगत राहणार आहेस. खरंय ते. आणि आता ऐक, मीराच्या ना नखाची ही सर नाहीये तुला. कळलं? नखाची ही सर नाहीये तुला. याद राख, पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न करशील तर